वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामातङ्गस्तम्भुतं तन्नमामि शनैश्वरं। जय शनिदेव। तर कालचा क्लास कसा वाटला मग? शिकवलंय, समजलंय का? कोणी सांगू शकेल काय? हो तर. ओके, आपण करायची सुरुवात मग आज. सगळ्यांचे कॅमेरे बंद आहे, त्यामुळे मला काहीच कळत नाहीये कोणी म्हणजे लॉग इन होऊन बाहेर बसलेलं आहे का, कोणी ऑनलाईन आहे किंवा नाही आहे असं. तर ठीक आहे, आपण सुरुवात करू. काल जो विषय होता आपला, आपण ग्रहांचे कारक तत्व बघितले. आपण जे पण फलादेश करतो, तर फलादेश करताना आपल्याला त्या भावाचा विचार करावा लागतो. एक त्या भावाचा विचार करावा लागतो की आपण फलादेश करताना नेमकं कुंडलीत काय बघणार आहे. तर मग आपण तो पहिले भाव बघत असतो. त्यामुळे आपण जो विषय टॉपिक घेतला तो कुंडलीचा, तर भावाचे कारक तत्व काय आहे, कोणत्या भावापासून आपण काय बघतो आणि कोणत्या भावापासून आपल्याला जातकाला काय फळ वाटतं, तो एक आपला मेन टॉपिक होता. आणि त्यानंतर सेकंड थिंग, फलादेश करताना सगळ्यात महत्वाचा जो वाटा असतो आपला, तो ग्रहांचा असतो. आता आपल्याला तर माहिती आहे की आपल्याकडे जे आहे ते 7 ग्रह आहे. आणि जे ग्रह आहे ते राहू आणि केतू, ते आपले छायाग्रह आहे. तर या ग्रहांना पण काही अधिकार दिलेले, काही कारक तत्व दिलेले. आपण जर हे कारक तत्व आणि ह्या ग्रहांच्या जे अधिकार आहे किंवा त्यांची कोणत्या ग्रहाबरोबर मैत्री आहे किंवा शत्रू आपला आहे किंवा सम आहे, यांचा जर आपण सखोल आणि बारीक जर अभ्यास केला ना, तर आपल्याला कुंडलीचा फलादेश करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आपण जस्ट ग्रह आणि त्यांचे कारकतत्व जर समजून घेतले आणि आपण जसे भाव समजून घेतले, भावाचं कारक तत्व समजून घेतलं, तसं जर ग्रहांचं घेतलं ना, तर आपण बरेचशी असं प्रेडिक्शन आहे की ते आपण कुंडली बघितल्या बघितल्या करून देऊ शकतो. किंवा ते प्रत्येक वेळेस खरंच ठरेल किंवा किती पर्सेंट बरोबर येईल याची गॅरंटी नसते. पण आपल्याला एक जातकाच्या समोरचा म्हणजे कोणत्या भावाविषयी याचं काय प्रक्रिया असू शकते किंवा याला किती फळ भेटू शकतं, हा प्राथमिक अंदाज हा ज्योतिषशास्त्राला लागतो. आणि तो लागून जे जातकाचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर तो विचार करून मग जातकाला फलादेश करू शकतो. त्यामध्ये त्याला चांगले पॉइंट्स निर्माण होतात. सॉरी. आपण जर बघितलं तर सूर्य आहे, सूर्याची एक स्वतःची रास आहे. तसंच चंद्र आहे, चंद्राची पण एक स्वतःची रास आहे. आपल्या नवग्रहामध्ये सूर्य आणि चंद्र हे एक एकच राशीचे स्वामी आहे, म्हणजे ते स्वराशीचे स्वामी आहे. तसेच जर आपण मंगळ ग्रह बघितला तर मंगळाला 2 राशीचं स्वामी तत्व प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे मेष आणि वृश्चिक. आपल्याकडे कोणाकडे पंचांग आहे का? दाते पंचांग आहे का? असेल तर पान नंबर आहे ना, ग्रहशील चक्र म्हणून आहे 7 पेज नंबरला, ते ओपन करा. नसेल तर याच्यात बघा आणि नंतर अभ्यास केला तरी चालेल तुम्हाला. तर मंगळ ग्रहाला 2 राशींचे स्वामी तत्व प्राप्त झालं आहे. एक मेष आणि वृश्चिक या राशीचे स्वामी जे आहे ते मंगळ देव आहे. तसे बुध या ग्रहाला मिथुन आणि कन्या या 2 राशीचं स्वामी तत्व प्राप्त झालंय. तसं गुरु या ग्रहाला धनु आणि मीन या 2 राशीचं स्वामी तत्व प्राप्त झालंय. तसं शुक्र या ग्रहाला वृषभ आणि तुला या 2 राशीचं स्वामी तत्व प्राप्त झालंय. शनी महाराजांना मकर आणि कुंभ या 2 राशीचं स्वामी तत्व प्राप्त झालंय. आणि
राहू आणि केतू यांच्या स्वामित्वाबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळे निष्कर्ष निघालेले आहे. त्यामुळे काही लोक म्हणताय की राहूची जी रास आहे ती कन्या रास आहे, आणि कोणी म्हणतंय की केतू हे कन्या राशीमध्ये चांगलं फळ प्राप्त करतात. त्यामुळे काही लोक समजतात, काही नाही समजत. आपण तो भाग सोडून द्यायचा. ज्यावेळेस फलादाची अशी वेळ येईल त्यावेळेस ग्रहस्थिती जशी असेल त्या प्रकारे आपण फलादेश करू शकतो. पण इथं जर आपण ऑल ओव्हर बघितलं तर चंद्र आणि सूर्य या दोघांना फक्त ते एकच राशीचे स्वामित्व तो प्राप्त झालेले. आता हे जे सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, राहू केतू आहे, यांना पण जे आहे त्यांच्या या स्वतःच्या राशी आपण आता बघितल्या. तर हे पण एक ग्रह जे असतात ते काही उच्च त्यांची एक आवडती रास असते. म्हणजे असं असतं बघा, माणसाला एक दोन जर बंगले असले, फ्लॅट्स असले, तर एखादा फ्लॅट जास्त आवडतो माणसाला, एखाद्याला कमी आवडतो, किंवा एखाद्या ठिकाणी मन नाही लागत. तर तसं जे आहे यांना काही असे सॉरी उच्च श्रेणीचे प्राप्त झालेले राशी, तर त्या राशीमध्ये हे जे ग्रह आहे ते चांगले फळ देतात. जसे की सूर्य हा मेष राशीमध्ये उच्च मानला जातो, आणि म्हणजे तिथे चांगलं फळ देतो. चंद्र हा वृषभ राशीत उच्च मानला जातो. मंगळ हा मकर राशीत उच्च मानला जातो. बुध हा कन्या राशीत उच्च मानला जातो. सर प्लीज माईक बंद करा आपला. पाटील सर. हा. त्यानंतर हो, त्यानंतर गुरु हा कर्क राशीत उच्च मानला जातो. आणि त्यानंतर शुक्र हा मीन राशीत उच्च मानला जातो. शनी हा तुला राशीत उच्च मानला जातो. तर राहू हा मिथुन राशीत, आणि केतू हा धनु राशीमध्ये उच्च मानला जातो. आता यांची जी नीच रास आहे, जशी उच्च रास आहे म्हणजे तिथे हे चांगले फळ देतात, तशी यांची एक नीच रास आहे की तिथं त्यांना बसायला आवडत नाही, किंवा त्या घरामध्ये किंवा त्या राशीचे जे स्वामी आहे त्यांच्याशी यांचं काही वैर असेल किंवा हे असेल, की आपण बघतो ना, आपले कोणाचे चांगले संबंध नसले तर त्याच्या तिथे जाणं किंवा त्याच्या हॉटेलला जेवणं हे आपल्याला आवडत नाही, म्हणजे आपण तिथं पसंत करत नाही. अशी यांची एक नीच रास आहे की तिथे हे वाईट फळ देतात. सूर्य हे तुला राशीमध्ये वाईट फळ देतो. आणि त्यानंतर चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये नीचीचा मानला जातो. तर मंगळ हा कर्क राशीत नीचीचा असतो. बुध हा मीन राशीत असतो. गुरु हा मकर राशीत नीचीचा मानला जातो. आणि शुक्र हा कन्या राशीत नीचीचा मानला जातो. शनी मेष राशीत नीचीचा मानला जातो. आणि राहू धनु आणि केतू मिथुन राशीत असे हे नीचीचे मानले जातात. यांची एक मूल त्रिकोण रास पण असते. तर सूर्याची जी मूल त्रिकोण रास आहे ती सिंह रास आहे. चंद्राची वृषभ आहे. मंगळाची मेष आहे. बुधाची कन्या आहे. गुरुची धनु आहे. शुक्राची तुला ही मूल त्रिकोण रास आहे. त्यानंतर शनीची कुंभ, आणि राहूची कर्क, आणि केतूची मकर ही मूल त्रिकोण रास मानल्या जाते. म्हणजे इथे हे एक प्रकारचे थोडस चांगलं फळ देतात किंवा चांगलं यांचं मन रमतं. आपण ते पुढे डिटेल्स मध्ये बघू. फक्त इथे आता समजून घ्या की उच्च रास, नीच रास आणि मूल त्रिकोण रास हे तीन घटक आणि 3 पॉइंट आपल्याला इथे समजायचे. त्यानंतर इथे सर्वात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे दृष्टी. हे बघा, प्रत्येक ग्रहाला एक दृष्टी असते. काही ग्रहांना 3 3 दृष्ट्या असतात, आणि फक्त सूर्य आणि चंद्र आणि बाकी काही ग्रह आहे की त्यांना एकच दृष्टी असते. आता इथे या कॉलम मध्ये एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टी हे धरायची नसते. आपण इथे जो बघतो ते फक्त संपूर्ण दृष्टी यांचा विचार करायचा असतो. आता हे तुम्ही म्हणशाल की एकपाद, द्विपाद, त्रिपाद म्हणजे काय? तर इथे असं दिलेलं आहे दाते पंचांगामध्ये किंवा कुठं पण, की एकपाद म्हणजे 25%, द्विपाद म्हणजे 50%, त्रिपाद म्हणजे 75%. तर आपण इथं जे ज्योतिषशास्त्रामध्ये जे बघतो ती संपूर्ण दृष्टी म्हणजे 100%, 180 डिग्री अंशाची असते.
तर सूर्याची ही जी आहे दृष्टी, म्हणजे सूर्य समोरून पासून 7व्या घरावर बघतो. दृष्टी म्हणजे काय तर बघणं. आपण जसं आता मी इथे बसलेलो माझ्या लॅपटॉपकडे बघतोय तर समोरासमोर बघतोय. तर 7वी दृष्टी ही समोरासमोर असते. ग्रह ज्या पण भावात बसलेला आहे त्या भावापासून तो त्याच्या समोर बघतो. तर सूर्याला फक्त एकच दृष्टी आहे, चंद्राला पण 7वी दृष्टी आहे. म्हणजे 7वी दृष्टी ही प्रत्येक ग्रहांना कॉमन आहे. त्यानंतर काहींची ऍडिशनल झाली आहे ते आपण बघू. त्यानंतर मंगळाला 3 दृष्ट्या आहेत. मंगळाला 4थी पण आहे, 7वी पण आहे आणि 8वी पण आहे. तर म्हणजे कुंडलीमध्ये मंगळ हा 3 भावावर त्यांचं लक्ष असतं, 3 भावावर तो बघत असतो. त्यानंतर बुधाला एकच दृष्टी आहे, ती म्हणजे 7वी दृष्टी. त्यानंतर गुरु महाराजांना पण 3 दृष्ट्या आहे, 5वी, 7वी आणि 9वी. या 3 दृष्ट्या गुरु महाराजांना आहे. शुक्राला फक्त एकच दृष्टी आहे, ती म्हणजे 7वी, ती सर्वांनाच कॉमन आहे. त्यानंतर शनी महाराजांना पण 3 दृष्ट आहे. शनी महाराज जिथं बसतात तिथून 3ऱ्या घरावर, 7व्या घरावर आणि 10व्या घरावर यांची नजर असते, म्हणजे हे बघत असतात. त्यानंतर बऱ्याच ग्रंथात किंवा याच्यामध्ये राहू आणि केतू यांच्या दृष्टी कोणी घेतं कोणी नाही घेत, पण आपण इथं ते मानत नाही. आणि बरेचसे ज्योतिषशास्त्री शिकवताना सांगता की 5वी दृष्टी, 7वी दृष्टी, 9वी दृष्टी पण आहे. पण ते नेहमी अपोजिट समोरासमोरच असतात एकमेकांच्या 180 डिग्री अंशामध्ये, त्यामुळे त्या दृष्टीचा आपण विचार करत नाही. तसेच प्रत्येक ग्रहाचे हे तत्व पण आहे. म्हणजे सूर्य हा तेज आहे. आपण सूर्याचा विचार केला, जर सूर्याकडे बघितलं आपण, तर आपल्याला निश्चितच तेजच निर्माण होईल जाते. आणि चंद्र हा ज्योतिषशास्त्रामध्ये शीतल मानला जातो, म्हणजे एक जल टाईप, एक पाण्या टाईप असं शीतल. तर मंगळामध्ये पण ऊर्जा आहे, मंगळमध्ये खूप ऊर्जा असते. तर मंगळ पण हा तेज तत्वाचा आहे. त्यानंतर बुध हा भूमी तत्वाचा आहे. गुरु महाराज हे आकाश तत्वाचे आहे. शुक्र हे जल तत्वाचे आहे. शनी हे वायू तत्वाचे आहे. आणि राहू आणि केतू हे जल, वायू आणि आकाश तेज असा यांचा विचार केला जातो. प्रत्येक ग्रह बघा, प्रत्येक ग्रहांना एक दिशा दिलेली आहे. म्हणजे बघा, आपण ग्रहांचा इथून पूर्ण विचार करतोय की ते उच्च नीच मूल त्रिकोण, त्यांची दृष्टी आणि त्यांचे तत्व, आणि त्यानंतर त्यांची दिशा. म्हणजे हे ग्रहशील चक्र जर आपण पंचांगामध्ये जर बघितलं तर हे ज्योतिष शास्त्राला पाठच पाहिजे. म्हणजे ज्योतिषी जे पण आहे त्यांनी हा जर तक्ता पाठ केला तर अर्ध भविष्य हे बोटावर मोजून किंवा बघून हे सांगू शकता. त्यामुळे ज्यांना पण ज्योतिषशास्त्रामध्ये मास्टरकी करायची त्यांनी हा कागद काढून आपल्या घरामध्ये असं समोरच लावायचं, की जिथं बघितलं का आपलं लक्ष जाईल. म्हणजे हे पाठच व्हायला पाहिजे. किंवा आपण जिथं पण बसतो टेबलवर वगैरे, ते हे समोरच ठेवायचं, म्हणजे आपल्याला इकडे तिकडे कुठे बघता कामा नये. कारण याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे, ग्रहांचं सगळं जे वैशिष्ट्य, जे तत्व आहे, जी दिशाबल आहे, ते या पेज नंबर 7 वर ग्रहशील चक्रामध्ये, दाते पंचांगामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सूर्य हा पूर्व दिशेला दिशाबल असतो. आणि त्यानंतर चंद्र हा वायव्य दिशाला दिशाबल असतो. म्हणजे एक प्रकारची सूर्याची दिशा पूर्व झाली, चंद्राची वायव्य. त्यानंतर बुधाची दक्षिण दिशा असते. त्यानंतर सॉरी, मंगळाची दक्षिण असते, बुधाची उत्तर असते. एक हा, बुधाची उत्तर असते. त्यानंतर गुरुची ईशान्य दिशा असते. त्यानंतर शुक्राची आग्नेय दिशा असते. प्लीज माईक बंद करा आपला. ओप्पो कोणे नवीन लॉग इन झालाय आता. शुक्राची आग्नेय दिशा असते. त्यानंतर शनी महाराजांची ही पश्चिम दिशा असते. आणि राहू आणि गुरु यांच्या वाट्याला हे नैऋत्य दिशा आलेले. आता यांचं स्थानबल पण असतं, की कुंडलीमध्ये कोणत्या स्थानात हे उच्च असतात किंवा ते हे स्थान त्यांना मानवतो. म्हणजे अर्थातच तिथं हे जे ग्रह असतात ते चांगले फळ देतात. असं तर स्थानबल मध्ये
बुध सॉरी सूर्य म्हणजे रवी हा दशम स्थानामध्ये चांगले फळ देताना आपल्याला दिसतो. चंद्र हा चतुर्थ भावात, त्यानंतर बुध हा दशम भावात, त्यानंतर गुरु हा प्रथम भावामध्ये फळ आपल्याला देताना दिसतो. त्यानंतर शुक्र हा चतुर्थ भावात चांगले फळ देताना दिसतो. आणि त्यानंतर शनी महाराज हे सप्तम भावामध्ये आपल्याला चांगले फळ देताना आपल्याला दिसतात. आता हे जे ग्रहांचे जे तत्व वगैरे ते झाले. आता त्यानंतर ह्या ग्रहांची परस्पर काही मैत्री पण असते. काही ग्रहांची मैत्री असते, काही ग्रहाबरोबर शत्रू असते. जर आपल्याला जर आपण जर विचार केला रवीचा, तर त्याआधी हे जे ग्रह आहे त्यांचे काही लिंग पण असतात, म्हणजे काही नपुसक असतात आणि काही स्त्रीलिंग आणि पुल्लिंगी असतात. तर सूर्य हा पुल्लिंगी पुरुषलिंगी आहे. आणि चंद्रमा हे स्त्रीलिंगी आहे. त्यानंतर मंगळ हे पुरुषलिंगी आहे. बुध हे नपुसक आहे. गुरु हे पुरुषलिंगी आहे. शुक्र हे स्त्रीलिंगी आहे. आणि शनी महाराज हे नपुसक याच्यामध्ये मानले जातं. आता रवीचे जर आपण मित्र बघितले, तर रवीचे मित्र चंद्र मंगळ गुरु हे रवीचे मित्र येतात. चंद्राचे रवी बुध हे चंद्राचे मित्र येतात. त्यानंतर अ, मंगळाचे जे रवी गुरु चंद्र हे मित्र येतात. अ, बुधाचे रवी राहू शुक्र हे मित्र येतात. अ, गुरुचे रवी चंद्र मंगळ हे मित्र येतात. त्यानंतर शुक्राचे बुध राहू शनी हे मित्र येतात. आणि त्यानंतर शनीचे बुध राहू शुक्र हे मित्र येतात. त्यानंतर या ग्रहांना काही समग्रह पण असतात, जसे की रवी आणि बुध हे सम असतात एकमेकांशी, म्हणजे यांचं शत्रुत्व पण नसतं आणि मित्रत्व पण नसतं. आणि बुध हा एकमेव असा ग्रह आहे की जो ज्या ग्रहाबरोबर बसला त्यासारखं फळ देतो, म्हणजे त्याचं कोणाबरोबर वैर नसतं असं. त्यानंतर चंद्राचं बुध शुक्र आणि गुरु शनी यांच्याशी सम असतं. त्यानंतर बुध हा शुक्र आणि शनी यांच्याशी सम असतो. अं, त्या त्यानंतर गुरु शनी आणि राहूशी सम असतो. मंगळ आणि गुरुशी बुध हा सम असतो. आणि गुरु शनी आणि गुरु हे सम मानले जातात. त्यानंतर यांचे शत्रू असते, की रवीचा शत्रू शनी राहू शुक्र हे रवीचे शत्रू आहे. त्यानंतर चंद्राचा राहू हा शत्रू आहे. त्यानंतर बुधाचा नाही मंगळाचा बुध आणि राहू शत्रू आहे. बुधाचा चंद्र हा शत्रू आहे. त्यानंतर गुरुचा बुध आणि शुक्र हे शत्रू मानल्या जातात. आणि शुक्राचा चंद्र आणि रवी हे शत्रू मानल्या जातात. आणि शनीचा रवी चंद्र आणि मंगळ हे यांची शत्रुत्व असते. अशा प्रकारे या ग्रहांचं पूर्ण तत्व आणि जे काय आहे उच्च नीच वगैरे ते सर्व या पेज नंबर 7 ला दिलेले आहे. हे व्यवस्थितरित्या रेफर करा आणि तिथून तुम्हाला ग्रहांचं बद्दल ही सगळी माहिती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जर बघितलं आपण की आता आपण बघितलं की हे शत्रू ग्रह मित्र ग्रह, तर मग हे नेमकं कुंडलीत कसे फळ देतात, असं की हे कुंडलीत एकमेकांशी बघताना कसं एकमेकांना कसं फळ देतील असं. आता बघा कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह हा जो बसलेला असतो तो एक समोर बघतो, ज्याला सातवी दृष्टी आहे. आता आपण जर इथं विचार केला, इथे जर विचार केला आपण, इथं गुरु महाराज बसलेले, हे बाकीचा विषय सोडून द्या, ते 8 9 10 वगैरे काय लिहिलेले आहे. गुरु जर बसलेला आहे इथे, तो गुरु इथून जो बघेल ते समोरच बघेल, म्हणजे गुरु इथं बसलेले आहे तरी समोरच्या भागाकडेच बघत जाईल असं. शनी महाराज इथं बसलेले तर शनी इकडूनच समोरून इकडे बघितल्या जाईल. मंगळ जे बसलेले ते इकडूनच
समोर असे बघितल्या जात्या आणि चंद्र जो बसलेला आहे इथे, तर ते इथूनच समोर असे बघितल्या जातात. फक्त यांचे जे असतात ते दृष्टी ह्या वेगवेगळ्या असतात. एकच मिनिट. आता आपण हे जे मित्र शत्रू हे एकमेकांची जी दृष्टी टाकतात, त्यावर हे नेमकं कसं फळ आपल्याला यांच्यापासून मिळतं. आपण आता दृष्टी तर बघितल्या सर्व, आणि या दृष्टीचा नेमका कुंडलीत कसा उपयोग होतो ते आपल्याला बघायचं आहे. आता जो पण ग्रह आहे, आता आपण स्वरास बघितली, प्रत्येक ग्रहांची एक स्वतःची रास आहे. प्रत्येक जो पण ग्रह स्वराशीवर दृष्टी टाकतो, तेव्हा त्या भावाचे तो फळ वाढवत जातो. साहजिकच आहे, आपलं स्वतःच्या घरावर आपली जी जी दृष्टी असेल ती चांगलीच असेल, त्यामुळे आपण आपल्या घराबद्दल तर कधी वाईट विचार हा करणार नाही. त्यामुळे आता हे टेक्निक समजून घ्या, कारण हे जर टेक्निक समजलं, लक्षात आलं आपल्या, तर आपल्याला कुंडलीमध्ये दृष्टी बघून फलादेश करणं सोपं जातं. आता जो पण ग्रह आहे, तो स्वतःच्या घरावर जर दृष्टी टाकेल, तर त्या घराबद्दल चांगलाच विचार करेल आणि त्या घराचं चांगलंच फळ देईल. जसे की इथे इथे फक्त मी जेवढे ग्रह सांगतोय तेवढे लक्षात घ्या, हे बाकीचं सर्व सोडून द्या, की इथे 8च कसं आलं, इथे 1च कसं आलं. हे प्रत्येक वेगवेगळे एक्झाम्पल आहे. आता इथे जर आपण बघितलं, चतुर्थ भाव, या चतुर्थ भावामध्ये मंगळ बसलेले आहे आणि मंगळाला 3 दृष्ट्या असतात. आपण बघितलंय, चौथी, 7वी आणि 8वी. आता मंगळ इथे बसलेला आहे, मंगळाची चौथी जी दृष्टी आहे, तर ती सप्तम भावावर येणार आहे. कशी? मंगळ जिथून बसलेला आहे तिथून चौथ्या घरावर दृष्टी टाकतो, तर मंगळ चतुर्थ घरात बसलेला आहे, म्हणजे इथून 1, 2, 3 आणि 4, तर 4 नंबरवर कोणतं घर येतं? तर सप्तम घर येतं. आणि आपण आत्ताच बघितलंय, आत्ताच एक नियम शिकलोय आपण, की आपण जो पण ग्रह स्वतःच्या घरावर ज्यावेळेस दृष्टी टाकेल, तर त्या घराबद्दल तो चांगलाच विचार करेल आणि चांगलेच फळ देईल. आता इथे मंगळ चतुर्थ भावात आहे आणि सप्तम भावामध्ये जर मंगळाचीच रास असेल किंवा सप्तम भावामध्ये मेष रास दिसते इथे, तर सप्तम भावावर मेष रास आहे म्हणजे मंगळाची दृष्टी ही स्वतःच्या घरावर पडते. त्यामुळे मंगळ इथे हे चांगलंच फळ देईल. कारण सप्तम भावापासून आपण काय बघतो, तर सप्तम भावापासून आपण विवाहाचा विचार करतो, विवाहाबद्दल बघतो. तर मंगळ हा जरी पण क्रूर ग्रह असला, पण तो स्वतःच्या घरावर दृष्टी टाकतोय, म्हणजे सप्तम भावाविषयी तो चांगलंच देईल. म्हणजे सप्तम भाव आपल्या पत्नीचा, जोडीदाराचा भाव असतो, तर त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. त्यानंतर तो त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करेल, त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आणेल, बाकी असं बल आणेल जसं काम करण्यासाठी. तो लाख क्रूर ग्रह आहे, पण तो स्वतःच्या घरावर दृष्टी टाकतोय म्हणजे तो चांगलाच विचार करेल. त्यानंतर माईक बंद करा सर प्लीज. त्यानंतर जर बघितलं आपण, अ, जो पण ग्रह नीच दृष्टी टाकतो, नीच ग्रहावर त्याची दृष्टी टाकतो, तर त्या घराचं तो फळ बिघडवतो. आता इथे बघितलं तर मंगळ हा स्वतः मेष, इथे मेष रास आहे, मंगळाची रास, पण मंगळ मेष राशीचा स्वामी आहे, म्हणजे मंगळ हा स्वतःच्याच घरावर दृष्टी टाकतोय. मंगळ हा क्रूर ग्रह जरी असला तरी सप्तम भावाविषयी त्याची चांगलीच भावना असेल, तो चांगलंच करायचा प्रयत्न करेल, कारण ते सप्तम भावामध्ये त्याची स्वतःची रास आहे. जर मंगळ इथे बसलेला आहे आणि त्याची नीच रास ही सप्तम भावावर आहे, म्हणजे इथे हा अंक नसताना जर इथे जर 4 असेल, म्हणजे इथे जर कर्क रास असेल आणि मंगळ चतुर्थ भावातून जर कर्क राशीला बघत असेल, तर त्या भावाचं फळ हा मंगळ निश्चितच बिघडणार. कारण की मंगळ हा
क्रूर ग्रह आहे आणि क्रूर ग्रहाची दृष्टी ही क्रूरच असणार. आणि अ, आपण पहिल्या याच्यात बघितलं की मंगळ हा क्रूर ग्रह असून पण जर त्याची रास त्या सप्तम भावात आहे तर तो तिथं चांगलं फळ देतोय. पण तो जर क्रूर ग्रह असून नीच राशीवर जर दृष्टी टाकत असेल, इथे जर कर्क रास असेल, तर मंगळ अशा वेळेस काय करतो, तर सप्तम भावाचं फळ हे बिघडवतो. आणि भावास संबंधित जे नातेसंबंध असतात, आपण प्रत्येक भावातून एक नातं बघितलंय. प्रत्येक भावाचं एक वेगवेगळे नातं आहे. तर सप्तम भावातून कोणतं नातं येतं, तर सप्तम भावातून आपला जोडीदार येतो आयुष्याचा. तर मंगळ इथे त्या नाते संदर्भामध्ये तडा आणेल, वादिवाद करेल, त्यांचं आरोग्य खराब करेल, त्यांच्यात अशक्तपणा, चिडचिडपणा अशा गोष्टी आणतो. म्हणजे इथे आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे पॉइंट, की जो पण ग्रह आपल्या नीच राशीवर दृष्टी टाकतो, तर त्या भावाचं त्या नाते संदर्भामध्ये जे फळ असतं ते तो बिघडवतो. आणि तिथे हे वादिवाद आणि संघर्ष निर्माण करतो. आपण अगोदर बघितलं स्वराशीवर मंगळाची दृष्टी आहे, तर पत्नी बरोबर चांगले संबंध आहे, पत्नीची आरोग्याबद्दलचा काही त्रास नाहीये. पण तोच मंगळ जर नीच राशीवर दृष्टी टाकत असेल, सप्तम भावात नीच रास असेल म्हणजे कर्क रास असेल, तर तिथे त्या नातेसंदर्भामध्ये तो दुरावा आणतो. आणि तिथे त्यांचं आरोग्य, त्यांची संबंध हे खराब होताना आपल्याला दिसतंय. म्हणजे यावून म्हणायचं आपल्याला की क्रूर ग्रहाची दृष्टी ही क्रूरच असते असं. आता जर क्रूर ग्रहाची दृष्टी जर नीच भावावर असेल, आता मंगळ हा क्रूर ग्रह आहे आणि मंगळाची रास म्हणजे कर्क रास जर सप्तम भावावर आहे, तर अशा वेळेस नीच दृष्टी ही मंगळाची सप्तम भावावर जाते. तर अशा वेळेस सप्तम भावामध्ये काय होतं, तर कलह होतो, वादिवाद होता, डिवोर्स पर्यंत प्रकरण जाता. त्यामध्ये आणखीन बाकी पण काही ऍडिशनल हे असतात. पण तिथे त्या गोष्टी घडण्यासाठी किंवा घडवण्यासाठी हा मंगल इथे जबाबदार असतो. म्हणजे थोडक्यात त्या भावात तो कलह निर्माण करतो. या व्यतिरिक्त जर शुभ ग्रहाची जर दृष्टी नीच राशीवर असेल, आता इथे जर आपण बघितलं की मकर रास, म्हणजे इथून गुरु जर इथे बसलेला आहे, गुरु महाराज हे जर तृतीय स्थानी बसलेले आहे, तर तृतीय स्थानातून त्यांची पंचम दृष्टी ही कुठे जाते, तर सप्तम स्थानावर जाते. आणि अशा वेळेस जर सप्तम स्थानामध्ये जर मकर रास असेल आणि मकर राशीमध्ये गुरु महाराज हे निचीचे असतात, म्हणजे गुरु महाराजाची निचीची दृष्टी ही मकर राशीवर पडते. मग अशा वेळेस काय फळ मिळतं, तर अशा वेळेस त्या फलापासून ते वंचित राहतात. म्हणजे अ, ते फळ तर त्यांना मिळत नाही, पण तिथे कलह निर्माण होत नाही. आता यांचा अशा वेळेस डिवोर्स जरी व्हायचा असेल, तर तो डिवोर्स होईल तर शांततेत होईल. पण सर तिथे थोडं स्क्रीनवर वर घ्या. स्क्रीनवर, खालचं दिसत नाही सर, थोडं स्क्रीनवर वर घ्या. खालच्या ओळी दिसत नाही सर. तर तेवढ्याच ओळी आहे, खाली काहीच नाहीये. म्हणजे तेवढ्याच खालची ओळी आहे. बारीक लाईन दिसत नाही सर. हा, तर मी तेच एक्सप्लेन करतोय ना सर. ते वर येत नाही, ते स्क्रीन तेवढीच दिसते ते. म्हणजे क्रूर ग्रहाची दृष्टी जी असते ती कलह निर्माण करते. आणि शुभ ग्रहाची जी दृष्टी असते ती त्या भावापासून त्या भावाचे फळ ते वंचित करते, पण तिथं कलह निर्माण होत नाही. म्हणजे इथे जर मंगळाची दृष्टी सप्तम भावावर आहे, तर इथे यांचा जर डिवोर्स झाला, तर तो वादिवाद होईल, संघर्ष होईल, कोर्ट कचऱ्या होईल, भांडणं होतील, त्यावेळेस डिवोर्स होईल. पण हाच डिवोर्स जर गुरु महाराज करत असेल, तर हा डिवोर्स हा एक शांततेत होईल, एक लिगली प्रोसेस ना होईल. डिवोर्स तर होईल, फळ तर मिळणारच आहे ते. पण तिथे जे आहे ते ते शांततेत होईल. म्हणजे इथे आपल्याला शिकण्यासारखे एवढंच आहे की क्रूर ग्रहांची दृष्टी जर असली तर तिथं कलह वादिवाद निर्माण होता.
आणि शुभ ग्रहांची जर दृष्टी असेल तर तिथे आपल्याला शांततेत ती घटना आपल्याला घडताना दिसते. आता जर एखाद्या ग्रहाची उच्च राशीवर जर दृष्टी असेल तर त्या भावाच्या फळाबद्दल अ, त्या जातकाला पराक्रम आणि महत्वाकांक्षी बनवण्याचा प्रयत्न ते करत असते. आता इथे जर बघितलं आपण, इथे मंगळ हे दशम भावात बसलेले आहे आणि दशम मंगळाची जी 7वी दृष्टी आहे तर ती चतुर्थ भावावर जाते आणि चतुर्थ भावामध्ये इथं मेष रास मकर रास आहे, सॉरी. आणि मकर राशीमध्ये मंगळ हा उच्चीचा असतो. म्हणजे मंगळाची जर इथे जर दृष्टी पडते मकर राशीवर आणि हा जो भाव आहे हा आपला कम्फर्ट झोन आहे, जिथून आपण आपले घर दार गाडी बंगला याविषयी शेती जमीन प्रॉपर्टी यांचा विचार करत असतो. तर अशा वेळेस मंगळ इथे काय देईल, यांना या जातकाला असं पराक्रम देईल, यांच्याकडे अशी इच्छाशक्ती देईल की ती आपलं घर आपण बांधायलाच पाहिजे. घरासाठी तो जातक आतोनात प्रयत्न करेल, जमीन घेण्यासाठी प्रयत्न करेल आणि ते जे धैर्य किंवा ती जी ताकद आहे, अशा वेळेस हा मंगळ हा उच्च राशीवर दृष्टी असल्यामुळे त्या भावाविषयी अशा रीतीने ते फळ देताना आपल्याला दिसतो. त्यानंतर जर एखाद्या ग्रहाची जर मित्र राशीवर दृष्टी असेल तर ते त्या भावाचे फळ बिघडण्यापासून तो ग्रह वाचवत असतो. आता इथे मंगळ जर चतुर्थ भावात बसेल आणि त्याची सप्तम दृष्टी जर दशम भावावर पडते आणि दशम भावात गुरु महाराजांची रास आहे आणि मंगळ आणि गुरु हे मित्र आहे, त्यामुळे अशा वेळेस मंगळ इथे काय करेल तर त्याचं जे करिअर बिघडतंय किंवा त्याला जे प्रॉब्लेम्स येते तर ते बिघडण्यापासून तो वाचवतो. म्हणजे ती तो वाईट नाही करत. तर कारण का की त्याची दृष्टी जी जाते त्याच्या मित्राच्या घरावर जाते आणि आपल्या मित्राबद्दल कधी चांगलाच विचार करत असतो, वाईट नाही करत. कारण त्याचं वाईट जरी होत असलं तर आपण त्याला सुधरून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला चांगलं शिकवतो आणि तो प्रॉब्लेम मध्ये जरी असेल तर त्याला आपण बाहेर काढतो. आता इथे जे आणखी जर एखाद्या ग्रहाची त्याची दृष्टी जर शत्रू ग्रहावर जात असेल तर काय फळ मिळतं, तर जर एखाद्या ग्रहाची जर दृष्टी त्याच्या शत्रू ग्रहावर जात असेल तर त्या भावाचं जे फळ आहे त्या भावाचं जे फळ मिळणार असतं ते फळ मिळवण्यापासून तो ग्रह बिघडण्यामध्ये मदत करतो. म्हणजे बघा, आपण आपल्या आपल्या स्वतःबद्दल चांगला विचार करणार, आपल्या मित्राबद्दल चांगला विचार करणार, पण आपल्या शत्रूबद्दल कशाला काय विचार करणार. आपल्या शत्रूच्या आपल्या समोर जर आपल्या शत्रूचं काही नुकसान होत असेल, काही भांडणं होत असेल तर आपण तिथे वाचवायला नाही जाणार, कारण तो मुळातच आपला शत्रू आहे. आता इथे जर बघितलं आपण, मंगळ हा चतुर्थ भावात बसलेला आहे आणि मंगळाची चौथी दृष्टी ही सप्तम भावावर येते आणि सप्तम भावामध्ये कोणाची रास आहे तर इथे शनी महाराजांची रास आहे आणि मंगळ आणि शनी हे दोघं कट्टर शत्रू आहे. तर मग अशा वेळेस मंगळ काय करणार, मंगळ याचं तर काही जास्त बिघडू शकत नाही, जे बिघडायचं ते बिघडेल. पण अशा वेळेस इथे जर आलेले ते रवी आलेले आणि रवी आणि शनी हे कट्टर शत्रू आहे, तर इथे मंगळाला जास्त बिघडवायची गरज नाही. इथे रवी इथे हे सप्तम भाव बिघडवत आहे. पण अशा वेळेस इथे मंगळ काय करेल तर हा हे जे बिघडवत आहे ना, या बिघडणाऱ्या रवीला हा सहकार्य करतो. म्हणजे जे बिघडतंय ना आणखीन बिघडत जातं. तर अशा रीताने जर भावावर जर दृष्टी असेल एखाद्या ग्रहाची, जर त्या भावामध्ये जर कोणी एखादा ग्रह जर ते भावाचं फळ बिघडवत असेल तर ते बिघडवण्यासाठी जो शत्रू बसलेला असतो त्या शत्रूला त्याचा शत्रू हा मदत करताना आपल्याला बघायला मिळतो असं. त्यानंतर आपण जर बघितलं ग्रहांचं जर कारक तत्व बघितलं आपण तर सूर्य हा आत्माचा कारक आहे. त्यानंतर सूर्यापासून आपण पिताचा विचार करतो.
राजसत्ता, मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, आरोग्य या सगळ्यांचा विचार आपण सूर्यापासून करत असतो. त्यानंतर चंद्रापासून आपण काय बघतो तर मन बघतो, माता बघतो, भावना बघतो, मानसिक शांती बघतो, अ छोटे छोटे प्रवास पण बघतो, आणि जे द्रव पदार्थ, जे लिक्विड वगैरे येतात, दूध आणि दूधजन्य पदार्थ आपण त्याला म्हणतो, तर असे पदार्थांचा विचार पण आपण चंद्रामार्फत केला जातो. आता मंगळापासून काय बघतो आपण तर मंगळ म्हणजे एक साहस आहे, शक्ती आहे, करेज आहे, धैर्य आहे. आणि त्यापासून भाऊ, जमीन, जुमला, युद्ध, रक्त, वादिवाद या या ज्या भयानक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा विचार आपण मंगळापासून करत असतो. बुधापासून आपण बुद्धीचा विचार करतो, आपल्या वाणीचा विचार करतो. बुध हा व्यापाराचा पण कारक आहे, शिक्षणाचा कारक आहे, आणि अकाउंट शिक्षण, गणित वगैरे असा विषय आपण बुधापासून बघत असतो. त्यानंतर आपलं हँडरायटिंग, लेखन याचा विचार पण आपण बुधापासून करत असतो. गुरु महाराज हे ज्ञानाचे कारक आहे. ते धर्म, संतती, धन, गुरुजन वर्ग, आपलं भाग्य, आणि पैसा यांचा विचार पण आपण गुरु महाराजांहून करत असतो. शुक्र हा सौंदर्याचा कारक आहे. शुक्र म्हणजे अट्रॅक्शन, प्रेम, विवाह, कला, ऐश्वर, वाहन, सुख, मौज, मजा, आपलं या हौस, मौज, मजा, ज्या आनंदी ज्या राहणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्याचा विचार आपण शुक्रातून करत होतो. शनी हा कर्माचा कारक आहे, दंड देतो आपल्याला. शनी हा दुःखाचा पण कारक आहे, आपल्याकडनं मेहनत करून घेतो, आयुष्यात न्याय देताना विचार करतो. शनी हा सेवक म्हणून मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये. त्याचबरोबर जिथे जिथे विलंब होईल, जिथे जिथे शनी महाराज दिसतील तिथे तिथे आपण विलंब होईल अशा गोष्टी आपण, विलंबाचा विचार पण आपण शनी महाराजांकडून करत असतो. राहूकडून काय बघतो, राहू हे एक भ्रम आहे. म्हणजे राहू ही एक डिटॅचमेंट आहे, अटॅचमेंट आहे, सॉरी, भ्रम आहे. परदेशचा विचार आपण राहूतून करतो. राजकारण, अचानक घडणाऱ्या घटना, त्या चांगल्या असो वाईट असो. त्यानंतर IT लेवल, तंत्रज्ञानाचा विचार पण आपण राहू पासून करत असतो. केतू हे काय आहे तर केतू एक अध्यात्म आहे, मोक्ष, वैराग्य, गूढविद्या, तपस्या, अंतर्ज्ञान. आणि ज्योतिषशास्त्रात ह्या व्यक्तीला जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रातिनिधित्व असे या ग्रहांना इथे आपल्याला प्राप्त होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आपण आता बघितलं की ग्रहांचे मित्र कोण, शत्रू कोण, ग्रहांचे तत्व कोणते, त्यांचे दिशाबल कोण, आणि ते मित्राबरोबर त्यांचा व्यवहार कसा राहील, शत्रूबरोबर त्यांचे संबंध कसे राहील, ते कसे फळ देतील. त्यानंतर आपण त्यांचं कारक तत्व पण बघितलं की त्या ग्रहापासून आपण काय काय विचार करतो, असं या सर्व गोष्टी आपण इथे बघितल्या. आता आपल्याला डायरेक्टली बघू की कुंडलीमध्ये 12 भावामध्ये कोणत्या भावामध्ये कोणता ग्रह हे कसे फळ आपल्याला देईल. तत्पुरती मी फक्त 1-2 मिनिटाचा ब्रेक घेतो आणि परत जॉईन होतो. ओके.
तर समजतंय ना शिकवलेलं, का बोर होतंय असं? मी शिकवतच चाललोय, कोणी काही बोलत नाही असं. समजते सर, छान समजते. बोर बोर तर नाही होत ना असं? नाही 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 सर, नाही सर, समजतं छान शिकवता. समजतं समजतं. ज्योतिषशास्त्र हे सुरुवातीला फार हार्ड वाटतं आणि खूप अवघड वाटतं, पण जसे जसे त्यामध्ये आपल्याला समजतं तसं तसं आपला इंटरेस्ट वाढत जात असतो. आता आपण कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह हा प्रत्येक भावामध्ये कसा फळ देईल, आपण ते बघणार आहोत. आता आपण प्रथम भावामध्ये तर मी पहिले आपल्याला एक सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य या ग्रहाला रवी ग्रह असे म्हणतात. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी जिथे जिथे सूर्याचा विचार होईल किंवा नावाचा प्रयोग होईल तिथे आपण रवीच म्हणणार आहे. तर प्रथम भावामध्ये रवी हा काय फळ देईल कुंडलीतल्या? तर प्रथम भावातून आपण बघितलंय की प्रथम भावापासून आपण काय बघतो, तर आपलं शारीरिक वर्णन बघतो, व्यक्तिमत्व बघतो, आत्मविश्वास बघतो, जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बघतो आपण. त्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती बघतो आपल्यात कशी असेल. जर प्रथम भावामध्ये जर रवी असेल तर त्या माणसाचा चेहरा गोल चेहरा असतो, तांबूस गोरा वर्ण असतो, पिंगट केस असतात, केस कमीच असतात, थोडं जाड डोकं असतं, तांबूस डोळे असतात, त्यांचा आत्मविश्वासी माणसं असतात ते. त्यानंतर ते स्वाभिमानी असतात, अहंकारी असतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा युगो असतो, गर्विष्ठपणा असतो, त्यांना अधिकार गाजवण्याची सवय असते. कारण रवी हा ज्योतिषशास्त्रामध्ये रवीला राजा मानलाय आणि राजाला अधिकार गाजवण्याची सवय तर असणार. असे लोक जे आहेत ते खूप लोकप्रिय असतात, त्यांचे राजेशाही थाट असतात, महत्वाकांक्षी असतात, उच्च पदावर जाणारे हे लोक असतात, मोठे मोठे मनाचे असतात, हौशी असतात. अं, त्यानंतर ते प्रत्येक परिस्थितीवर मात करून चांगले निर्णय घेता आणि आयुष्यात हे पुढे जातात. हे केव्हा घडतं? हे जेव्हा घडतं ज्यावेळेस रवी कुंडलीमध्ये शुभ असेल त्यावेळेस. तर शुभ कसा असेल, तर आपण बघितलंय आत्ताच की तो कुंडलीचा प्रथम भाव चांगला असायला पाहिजे. त्यानंतर कोणत्याही वाईट ग्रहांची दृष्टी त्या प्रथम भावावर नसली पाहिजे. आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण विचार करून बघू आणि त्यावेळेस रवी शुभ असेल त्यावेळेस हे सर्व घडेल. आणि जर रवी बिघडला, आता रवी बिघडला म्हणजे काय, तिथे त्याच्या त्याच्या रवीवर शनी महाराजांची दृष्टी पडली म्हणजे तिथे रवी बिघडेल. रवी जर नीच राशीत असेल तर तिथं बिघडेल. त्यावेळेस काय फळ मिळेल? हे जे फळ मिळेल याच्या सर्व व्यतिरिक्त उलट मिळेल. कारण इथे त्यांना जो मान सन्मान मिळत होता तो मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळणार नाही. हे अहंकारी बनतील, गर्विष्ठ राहतात आणि हे पोकळ डोलमोल करणारे लोक असतात. आणि त्यानंतर यांची प्रतिकार शक्ती एकदम खूपच कमी असते. प्रथम भावात जर रवी असेल तर आपल्याला जातकाला असं फळ मिळताना बघायला मिळतं. त्यानंतर द्वितीय भावातून आपण काय बघतो, तर धन बघतो, कुटुंब बघतो, वाचा बघतो, आपलं खाणं पिणं बघतो. आणि रवी जर द्वितीय भावात असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. कारण द्वितीय भावातून आपण धन बघतो आणि राजा जर धनाच्या भावात आलाय तर राजाकडे पैसा राहणार, जनतेपेक्षा तर निश्चितच राहणार. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अशा लोकांची चांगली असते. यांच्याकडे ओढलोपर्जित धन मिळतं आपल्याला बघायला. म्हणजे वडिलांनीच असं भरपूर कमवून ठेवलेलं असतं. आणि ओढलोपर्जित धन अशा व्यक्तींकडे बघायला मिळतं. त्यानंतर सरकारी कामामध्ये यांना धन लाभ होतो, सरकारी नोकरी मिळते. राजकारणामुळे यांचे मोठे लाभ होतात, कारण रवी हा राजकारणाचा पण कारक ग्रह आहे. मोठे धन लाभ होतात. हे व्यावसायिक असतात. आवाज मोठा असतो यांचा, कडक असतो, कारण द्वितीयातून आपण बोलणं पण बघत असतो. आणि बोलण्याचा मोठेपणा असतो, अहंकारी बोलणं असतो. आणि हे लोक असे उत्तम वक्ते असतात, स्पीचिंग मॅन जो म्हणतो आपण, तसे लोक असतात.
यांचा कुटुंबात मान सन्मान दर्जा वगैरे आपल्याला बघायला मिळताना दिसतो. यांना विशेष महत्व असतं. आणि हे तिखट खाणारे आणि सात्विक खाणारे लोक असतात आणि आरोग्यासाठी चांगले खाणे हे नेहमीच प्रेफर करतात. या व्यतिरिक्त जर रवी द्वितीयात बिघडला तर यांची आर्थिक परिस्थिती चढ उतार होताना दिसतात. वडिलोपरी धन मिळताना यांना खूप अडचणी येतात. कुटुंबात यांना मान सन्मान मिळत नाही आणि बोलणे यांचे आरारवीचे होते. इथे जर आपण थोडक्यात विचार केला तर रवी कसा फळ देतो आणि काय देतो. तर हे बघा, आपण ज्या भावातून फळ बघतो, जो भाव बघतो, त्या भावाचं आपण पहिले कारक तत्व बघायचं. त्यानंतर रवी इथे काय फळ देतो ते बघायचं. आणि त्यानंतर रवी जर बिघडला तर जे फळ मिळतं त्याच ऑपोजिट फळ हे आपल्याला इथे बघायला मिळतं. आता रवी जर तृतीयात असेल तर तृतीयातून आपण करेज बघतो, पराक्रम बघतो, धैर्य बघतो, आपले लहान भावंडे बघतो, संवाद बघतो, प्रयत्न प्रवास या गोष्टी बघतो. रवी जर तिसऱ्या भावात जर असेल तर शुभ फळ मिळतात. हे लोक अत्यंत धैर्यवान असतात, पराक्रमी असतात, मेहनती असतात, असे व्यक्ती मोठे बनतात. स्वतःच्या प्रयत्नांनी प्रगत करणारे असे हे लोक असतात. यांच्याकडे नेतृत्व गुण असलेला स्वभाव असतो. सरकारी किंवा प्रशासकीय कामात त्यांना यश मिळताना आपल्याला जास्त रीत्या दिसतं. त्यानंतर संवाद शक्ती, प्रभावी बोलण्यामध्ये अहंकार व आत्मविश्वास असतो. लहान मोठे प्रवास हे वारंवार करत असतात आणि त्यातून यांना लाभ पण होताना आपल्याला बघायला मिळतो. यांचे भावंडावर जास्त प्रभाव असतो किंवा भावंडे प्रगतशील असतात. यांचे समाजात ओळख असते आणि मान सन्मान पण आपल्याला यांना मिळताना आपल्याला बघायला मिळतो. आता रवी जर तिसऱ्या भावात बिघडला तर वडीलधाऱ्यांशी किंवा वडील भावांशी कधी कधी ताणतणावचे संबंध आपल्याला येथे प्रस्थापित होताना दिसतात. त्यांच्याशी बोलण्यात कटुपणा आणि थोडासा उग्रपणा आपण आपल्याला येताना दिसतो अशा जातकांना. रवी जर चतुर्थ भावात असेल तर चतुर्थ भावामध्ये यांना आईचे पाठबळ मिळतं, मातेला मान असतो, स्वतःचे घर असतं, जमीन जुमला मिळतो, मालमत्ता मिळते, वाहन सदैव मिळतं. त्यानंतर सरकारी कामामध्ये यांना लाभ मिळतो. घरात लहान सन्मान यांना प्रतिष्ठा देते. शिक्षणात त्यांची प्रगती होते आणि प्रशासकीय कामात त्यांना यश मिळतं आणि ग्लोबल आणि मजबूत कार्यक्षमता यांची चांगली असते. रवी जर यामध्ये बिघडला तर आईच्या आरोग्याची यांना चिंता असते, तणाव असतो, घरात शांतता नसते, शांततेचा अभाव असतो, यांच्याकडे अहंकार वाढतो. त्यानंतर यांचे मालमत्तेमध्ये वाद होतात किंवा कागदपत्रामध्ये अडथळे निर्माण होताना दिसतात. त्यानंतर छाती आणि हृदय अशा प्रकारचे काही प्रकारचे आजार पण आपल्याला यांना लागलेले आपल्याला दिसायला मिळतात. आता रवी जर पंचम भावात असेल तर उत्तम बुद्धिमत्ता असते अशा लोकांची, नेतृत्व गुण असतात यांच्याकडं, शिक्षणात प्रगती असते, प्रशासकीयात यश मिळतं, संतती योग्य शुभ असते यांची, तेजस्वी व हुशार मुलं यांना मिळतात किंवा होतात. हे प्रामाणिक असतात प्रेम संबंधामध्ये. यांना कला, अभिनय आणि स्पर्धा परीक्षेत यश आपल्याला मिळताना दिसतं. यांना मान, पद, प्रतिष्ठा, लोकसत्ता या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळताना दिसतात. जर अशुभ असेल रवी, म्हणजे रवी जर बिघडला पंचमात तर प्रेम संबंधात अहंकार निर्माण होतो, संतती विषय विलंब होतो, चिंता होती, जास्त राग येणे अशा प्रकारचे स्वभाव यांचे होते, हुकुमशाही स्वभाव आणि नुकसान पण होताना आपल्याला दिसते आणि पोट, छाती, हृदय अशा प्रकारच्या समस्या यांच्या मुलामध्ये होताना आपल्याला दिसतात. रवी जर षष्ठात असेल तर नोकरीमध्ये फायदा होतो, सरकारी नोकरीमध्ये हे उच्च पदावर जातात, उच्च पदे प्रमोशने यांना मिळतात, कामाची यांची पद्धत उरक असते, चांगले असते, राजकारणामध्ये यांना मोठे यश मिळते, यांच्या नोकर हाताखालची माणसं मदत करणारे असतात, रोग प्रतिकारक यांची शक्ती चांगली असते. कधी कधी यांना पाठदुखी, मणक्याचे किंवा हृदयविकाराचे त्रास होताना आपल्याला बघायला मिळतात किंवा पांढऱ्या पेशी कमी जास्त होताना आपल्याला
बघायला मिळतं. आणि यांचा आत्मविश्वास कमी होतो. आया- आणि यांना मामाचे सुख आणि हितशत्रूंचा त्रास बोलण्यामुळे कधी कधी होताना आपल्याला बघायला मिळतो. तर रवी जर सप्तमात असेल तर यांचा जो जोडीदार असतो तो तांबूस गहूवरून कमी बोलणारा असतो, मानी असतो, अहंकारी असतो. त्यानंतर गर्विष्ठ असतो, चांगल्या घराण्यातील असतो, मोठ्या परिवारातील असतो, माहेरच्यांना अभिमान असतो. पती किंवा पत्नी नोकरी करणारे पण असू शकतात. सामाजिक कर्तव्य पार पाडताना हे लोक आपल्याला दिसतात. पुरुषांना वैवाहिक सुख साधारण असतं, पण स्त्रियांसाठी हा चांगला नाहीये. रवी हा सप्तमात असणं स्त्रियांसाठी चांगला नाही. बिघडल्यामध्ये वैवाहिक सुखात त्यांची कमतरता येते, पती पत्नीमध्ये मतभेद होता, समाजात मिसळत नाही, हे लोक वेगवेगळेच असतात आणि भागीदारी त्यांना आर्थिक नुकसान होताना पण आपल्याला बघायला मिळतं. रवी जर अष्टमात असेल, मृत्यू मनस्ताप आपण अष्टमातून बघत असतो. सरकारी कामे, अधिकारी वर्ग, बॉस यांच्यामुळे यांना मनस्ताप होताना दिसतो. पैशाचे नुकसान होते, वडिलांशी मतभेद होतात, अपघात होऊ शकतात आणि अपमानाचे प्रसंग व अपकीर्ती कोणत्याही प्रकारच्या कामात यांना अपयश येताना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. रवी जर नवम भावात असेल तर भाग्य यांचे भाग्य प्रखर असते, योग्य वेळीची संधी मिळते, यांना भाग्यच देता, वडिलांचे सहकार्य मिळतं, मातृपितृचा आशीर्वाद मिळतो, हे धर्म पूजा अध्यात्म यामध्ये रस घेता, उच्च शिक्षण व परदेशाचे योग यांना येताना आपल्याला बघायला मिळतात. प्रशासन व सरकारी नोकरी मान सन्मान यांना मिळतो, गुरुजनांची कृपा असते यांच्यावर, जीवनात हे मार्गदर्शक बनतात, समाजात पद प्रतिष्ठा मान सन्मान यांची वाढते. जर हाच रवी जर बिघडला, त्यांचे वडिलांशी मतभेद होता, मातृ आरोग्य खराब होतो, अहंकार होतो, हे खट्टर विचारसरणीचे असतात, यांच्या भाग्यामध्ये विलंब होतो व यांना हळूहळू प्रकारे यश मिळताना आपल्याला बघायला मिळतं. रवी जर दशम भावात असेल तर हे अत्यंत बलवान आहे, कारण आपण आत्ताच बघितलं की रवी दशम भावामध्ये चांगलं फळ देतो. हे नोकरीसाठी यांना चांगला असतो, मोठ्या मान सन्मानाच्या जागा, बढती, उच्च पदे यांना मिळताना दिसतात. नोकरीमध्ये व्यवसायात यांना उच्च शिखरावर नेताना आपल्याला बघायला मिळतात. महिना मान पद प्रतिष्ठा आणि राजकारणात पण यश येते आणि हे राजकारणात मोठे होऊन उच्च भूषित पदे हे राजकारणात पण विशवताना आपल्याला बघायला मिळतात. तर जर रवी बिघडला दशमामध्ये तर नोकरी व्यवसायात अडचणी, राजकारणात अपयश, डिमोशन, पदे सोडण्याची वेळ येते, राजीनामा देण्याची वेळ येते आणि अपमानाचे प्रसंग, कोणत्याही खटल्यात अडकणे वगैरे अशा प्रकारचा विषय हा जातकाला होऊ शकतो. त्यानंतर रवी जर 11व्या भावामध्ये म्हणजे लाभ भावामध्ये असेल तर लाभ भावामध्ये यांना नोकरी व्यवसाय राजकारणातून मोठ्या प्रमाणात लाभ होतो आणि सर्व सुख यांना मिळताना दिसतात. हे लोक महत्वाकांक्षी असतात, अधिकारी वर्गामुळे मोठे कामे होतात, सामाजिक कार्यात त्यांना यश मिळतं, मोठा भाऊ मित्र यांच्याकडून पण यांना लाभ होतो. जर हाच रवी बिघडला तर आवक कमी होते, मोठा भाऊ मित्र यांच्याकडून फसवणुकी किंवा महत्वाकांक्षा पूर्ण न होताना आपल्याला बघायला मिळतं. आता रवी जर व्यय भावात असेल, 12व्या भावात असेल तर अशा वेळेस त्यांचे खर्च होता, जास्त प्रमाणामध्ये मान प्रतिष्ठा व डोलपणा याच्यामध्ये हे लोक जास्त खर्च करताना दिसतात. यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होता व अंतर्ज्ञान शक्ती आध्यात्मिकाची व गूढशास्त्राची या लोकांना आवड असते. तुरुंग, हॉस्पिटल, अधिकारी आणि राजकारणात विदेश मंत्रालयाशी पण हे संबंध असतो यांचा आणि तिथले पद पण हे भूषवता आणि जर बिघडला असेल, काही खराब असेल ग्रहस्थिती तर अपमानाचे प्रसंग पण आपल्याला इथून यांच्याकडे येताना दिसता आणि त्यामुळे पण हे कधी कधी कर्जबाजारी होऊन सरकार विरोधात तुरुंगवास किंवा अपकीर्ती यांच्या नशिबी
येताना आपल्याला बघायला मिळते. अशा प्रकारे रवी प्रथम भावापासून भावापर्यंत म्हणजे 12व्या भावापर्यंत काय काय फळ देतो हे अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळते. समजलाय का सर इथपर्यंत? समजताय ना हो शिकवलेलं? सर. हो हा हो 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 समज. हो सर समजतं. खूप छान सांगितलं सर, समजून. हा काय म्हणतात? खूप छान सांगितलं म्हटलं. हो सर समजते. ओके ओके. तेच म्हटलं मी कारण एकदा शिकवायला लागलो तर शिकवतोच म्हटलं मग त्यामुळे कळतंय का नाही कळत असं. तर ठीक आहे सर, आता आपला क्लास आज वेळेवर सुरू झाला होता आणि आपण वेळेवर पण संपवायला पाहिजे असं. तर कोणाला काही डाऊट्स वगैरे असेल तर 1-2-5 मिनिटामध्ये आपण क्लिअर करू. काही असे काही विषय का आपण जे शिकवलंय त्यावरच असं, बाकीचा अवांतर विषय नको असं. नमस्कार सर. हा नमस्कार सर, बोला. हॅलो. हा बोला ना सर. सर ऍक्च्युली थोडं लेट जॉईन, बाहेर थोडं डेंटल क्लिनिक मध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे थोडं लेट जॉईन झालं. त्याचं रेकॉर्डिंग येईल ना सर ग्रुपला? ओके. कोण अतुल सर ना? कुठून बोलताय सर आपण? नागपूरवरून सर. नागपूरहून. ओके. ठीक आहे सर, मी कालची पण रेकॉर्डिंग टाकली होती आणि काल आजची मी पण. केला सर अटेंड तुमचा क्लास. आज ओके थोडं अर्धा तास मी थोडं लेट झालो, ते डेंटल क्लिनिक मध्ये अपॉइंटमेंट होती त्याच्यामुळे. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. मी 10 वाजेपर्यंत एडिट करून पाठवून देईल, तुम्ही बघू शकता आरामशीर. ठीक आहे. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओके थँक्यू. सर थोडस ते कालच्या रेकॉर्डिंग मधलं नाही का सर, काय म्हणताय? ज्योतिषाचे 8 प्रकार. कालच्या क्लास मधले नाही का ज्योतिषाचे 8 प्रकार सर? ज्योतिषाची? 8 प्रकार नाही का सांगितले सर? हा हा हा. त्याच्यातलं सर ते थोडं डाव्या साईडचं कटलेलं आहे, तर ते लिहिता नाही आलं सर बरोबर. तर 6वं, ते 7वं आणि 8वं नाही का? ज्योतिषशास्त्राचे वेगवेगळे प्रकार आहेत ते, जसं अंक ज्योतिष, हो हो. पण ते कसं वास्तुशास्त्र. स्क्रीनवरती ते फोटो आलेली आहे की नाही सर मधामध्ये, ते तर सर कटले त्याच्यामधलं लिहिलेलं. आपण शिकतच नाही. आपण फलादे ज्योतिष शिकतोय ना सर, ते अभ्यासाचा काही भागच नाही तो, ज्याचा त्याचा वेगळा विषय असतो. ठीक आहे, मी चालेल पाठवेल तुम्हाला, हो काही हो. अडचण नाही असं. ठीक आहे चालेल. ठीक आहे सर, मग तेवढी स्क्रीन जरी पाठवली. ओके चालेल. ते स्क्रीन मध्ये येतंय ते माझ्याकडून ते काल ते प्रॉब्लेम आला होता ना, त्यामुळे ते पीपीटी मध्ये सगळं डिफॉल्ट झालाय. तरी मी प्रयत्न करतोय सगळं व्यवस्थित करायचं असं. ठीक आहे सर. ठीक आहे सर, मग कोणाला काही अडचण नसेल ते थांबायला काही हरकत नाही सर इथे. चालेल सर. धन्यवाद. शुभरात्री. जय शनिदेव.